हा बोल ना. येतो म्हणले ना. आप्पा मी काय म्हणतोय आपण खात्री करून घ्यायची का ही खरंच मिले का बिशूत पडले. तुला दिसत नाही का रे? हा डोक्यातनं रगात येत आहे दिसत नाही तुला असं कोणी बेशुद्ध पडतो होय रे? अरे कशाला तरपडतोय तिथं. हाताचा ठसा पडलं ना ते जाम करत घालेन टायरात आणि पोलीस स्टेशन मध्ये नेऊन चेचन तुला. ए सुकाळीच्या मोर जायचं नाही अजिबात. ए समजाने लक्षात ठेवा रे. पुढे बी पुढे जायचं नाही तिथं जायचं नाही कोणी. काय काय झालं काय? हा लालीच काय झालं का? नाही होती ठीक आहे. मग रंजन आणि पोरसनी काय झालं का? अहो समजे ठीक आहे तो. मग काय झालं काय? आपला गोपाळ घरात नाही हो. आणि काल रातच्यापासून मी त्याला हित्त बी बघितला नाही. हो मला लई भीती वाटायला लागली हो. त्याचं काही बरं वाईट तर नाही ना होणार. ए अगं गप तू. तेव्हा बघावं तेव्हा वाईट चिंतत असते. काय बी वाईट चिंतू नको तू. अगं असेल इथंच कुठेतरी देवळा बिवळात जाऊन झोपला असेल. उगाच रडून गोंधळ घालू नको. ए पोरांनो तुम्ही बघितलं ना कुणी गोपाळला? नाही बाप्पा मग काल रातच्याला पूजेत दिसला त्यानंतर काय दिसला नाही बाबा. आप्पा माझं तर काय डोकंच चालं ना. काय चाललंय गावात काहीच कळत नाही. मला तर वाटतं आपण पोलिसात सांगूया का? ए पोलिसांकडे कशा पाहिजे जायचं? हा त्या जामकरच्या आडमोठेपणामुळे हे समजा झालेलं आहे. त्याच्यामुळे 2 मुर्दे पडलं आणि पुन्हा आपण त्याच्याकडेच जायचं. आप्पा हे बघा डेड बॉडीचा पंचनामा करायसाठी पोलिसांना तर कळवलं पाहिजे ना. त्याला ठणकावून सांगा हे समजा त्याच्यामुळे झालेलं आहे. हा ए अरे फोन लावा रे कोणीतरी. सरपंच मी लावतो. काय गोपाळ नावाचे टेलर म्हणजे धंदा इतका जोरात चाललाय की एका रात्री टेम्पोच विकत घेतला. नाही तशी इच्छा आहे माझी धंदा वाढायची पण टेम्पो माझा नाही. कोणाचा आहे मग? हा उत्सव आहे ना गावामध्ये मांडववाल्याचा आहे. मांडववाल्याचा का चोरीचा आहे? नाही मांडववाल्याचाच आहे. तो काय घेऊन फिरतोयस? नाही त्याचं काय झालं सकाळी त्याची माणसं काय आली नाहीत असं ते म्हणला टेम्पो घरी सोडता का विनंती केली त्यांनी. आता मला कोणी विनंती केली माझ्याकडे मदत मागितली तर मला नाही म्हणता येत नाही. बरं येऊ का? टेम्पो सोडायचा आहे मला परत दुकानावर यायचं आहे उशीर होईल. खून करून पळताय असं का वागताय? काय गाडीत? मला काय माहिती गाडीत काय ते मांडववाल्याचं सामान असेल मी काय बघितलं नाही. पण मी बघणार. बघायचंय मला.
दामकर साहेब, दामकर साहेब, दामकर साहेब कुठं कुठं उडकायच तुम्हाला? काय झालं? ते मंदिराच्या मागे 2 मुर्दे गावलेत. काय? हो, अख्खं गाव जमलंय, चला की लवकर. सुधाकर, बाकी टीमला पाचारण करा, बोलून घ्या सगळ्यांना ते. सुधाकर, याला सोडू नका. टेम्पो सकट घेऊया. हो साहेब. चले. हे बुडाले तर नसतील ना? यांना पवायला येतं नाही येत मला काहीच माहित नाहीये. यांच्या जीवावर बेतलं तर काय करू मी? नाही नाही, काय नसेल झालं ह्यांना, येत असेल पवायला. पण तो जामकर सुद्धा त्या आर्याला शोधत असणार. गावातली माणसं मुखवटा घातलेल्यांच्या शोधत असणार. त्या सगळ्यांनी आर्याची बॉडी बघितली असेल का? आणि त्या बॉडीसोबत हे पण सापडले असतील तर? मग तर यांना वाचवणं लईच अवघड होईल. नाही, यांनी आर्याच्या डेड बॉडीची विल्हेवाट लावली असेल. पण कसं, असं दिवसाचं कसं जमणार आहे त्यांना? कोणी बघितलं तर सगळाच डाव उलटल. हे कायमच्या जेलमध्ये जातील. ज्या माणसासाठी मी एवढं सगळं करते तोच माणूस नसेल तर मग ह्या सगळ्याचा काय उपयोग आहे? यांना पण काय गरज होती त्या आर्याच्या मागं मागं यायची? झालं होतं ना सगळं नीट. मी असं घरात बसून नुसता विचार करून काय होणार आहे? मला तिकडं जाऊन बघितलं पाहिजे, घरातनं बाहेर पडलं पाहिजे.